आज आजोबांना आपण दोघी आपण केलेल्या पोळ्या वाढूया. मग तर खूप मजा येईल ना मनूताई. शांता. जी आई साहेब. श्रीमंतांच्या भोजनाची तयारी झाली ना? जी. बन्सी जी. भांडारात जाऊन विष परीक्षक थाळी घेऊन ये. व्यू अनुसार आता आणतो. मोरोपंत. प्रणाम बहिणी साहेब. आम्हाकडे काही काम आहे? हो, ते आपल्या आदेशानुसार मनूची कुंडली घेऊन काशीला जात आहे. काशी? हो, शास्त्रीजींनी सांगितलं तिथे चांगलं स्थळ मिळण्याची संभावना अधिक आहे. एका पुत्रीचा विवाह पित्याचं सर्वात मोठं कर्तव्य आहे. आता पहा ना, मोरोपंतांचीच गोष्ट घ्या. इतकं सगळं काही झाल्यानंतरही मनूची कुंडली घेऊन मोरोपंत काशीला जात आहेत. तिच्याकरता चांगलं स्थळ शोधायला. आपणही इंदूसाठी एखादं चांगलं. साहेब, नक्कीच आपल्या इंदूच्या पत्रिकेत काहीतरी दोष आहे. इंदूच्या कुंडलीत कसलाही दोष नाहीये जाऊबाई. नाहीतर ही सोयरीक कानपूरमध्येच तुटली असती. हे जे झालंय ना, जाऊ दे. बोलून काय उपयोग. तुमचा ज्याच्यावर संदेह आहे त्याला शोधा आणि पकडा. आम्ही सर्वांना पकडणार आणि अशी सजा देणार, हँग अंटिल डेथ. मेन्सन साहेब, आम्ही आपणाशी एकांतात काही गोष्टी बोलू इच्छितो. ओके. 14 वर्षांपासूनचा आपला संबंध आहे. आमच्या सुखदुःखामध्ये आपण कामी येता. आम्हाला पूर्ण विश्वास आहे की या समस्येचं समाधान पण आपणच करू शकाल. यो मॅजेस्टी, हे इतकं सोपं नाही हाय. बाब कानपूर पर्यंत पोहोचली हाय. कानपूर पर्यंत आपण ही बाब जाऊच नाही देणार. आम्हाला विश्वास आहे. 1100 अशरफ यांचा हा इनाम मेन्सन साहेबांच्या बग्गीपर्यंत पोचवा. यांना फक्त 500 अशरफींची लाच दिली असती तरी पण यांना चालली असती. तुमच्या समोर तुमचा सर्वंट असा बोलतो की आमच्या इम्पॅकेबल करिअर मध्ये कोणी इतका मोठा इन्सल्ट नाही केला. ठेवा तुमचा पैसा. थँक्यू व्हेरी मच युअर मॅजेस्टी. त्या 1100 अशरफ यांनी मी फक्त 20 निर्दोष लोकांचा जीव नव्हतो वाचवत, पण काही काळासाठी यांच्या अत्याचारांपासून पूर्ण पिठूरचं रक्षण करत होतो. तुमची अशी इच्छा आहे की या फिरंग्यांसारखे पिठूरवासी पण आपले शत्रू बनावेत. ही भेट मी स्वतः त्याला देऊन येतो. श्रीमंत सरकारांनी दिलेल्या भेटीला लाच म्हणण्याचा अपराध केलाय. आम्हास क्षमा करावी. नाही. Put it in the carriage. Hey servant, इकडे ये. हे कोण उच्चारणार? उचल त्या. आजी साहेब, आम्हाला जाऊ द्या. आमच्या गुरूंचा अपमान होतोय.